नमस्कार मित्रांनो, आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती निघाली। या मेगा भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। एकूण टोटल जागा किती असेल 48,288 जागा निघाल्या आहे। या जागेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ते आपण बघायचं आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील। चला तर आपण सुरुवातीमध्ये आपल्याला कोणत्या वेबसाईटवरती जायचं, इंडियन पोस्ट gds.online.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे। ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टॅप करून तुम्ही या डायरेक्ट या पोर्टलवर येऊ शकता। असं सुरुवातीमध्ये तुम्हाला पोर्टल दिसणार आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला 4 ऑप्शन दिसतील, स्टेज फर्स्ट, स्टेज 2, सेकंड, स्टेज 3 आणि स्टेज 4 हे 4 ऑप्शन दिसतील आपल्याला। रजिस्ट्रेशन आणि अप्लाय, ॲप्लिकेशन आणि पेमेंट आणि कॅन्डिडेट ग्रीव्हन्स हे 4 ऑप्शन दिसतील आपल्याला। या ठिकाणी आपल्याला सुरुवातीमध्ये रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आपण काय करायचं, आपल्याला स्टडी करून घ्यायचं कोणत्या स्टेटमध्ये किती जागा आहेत। तर बघा, खाली स्टेट दिसते तुम्हाला या ठिकाणी, हे सर्व स्टेट दिसतील आपल्याला। आता आपल्याला कोणत्या स्टेटमध्ये अप्लाय करायचं आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे आपल्याला। तर बघा, मी महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट करतो आहे। आता हे महाराष्ट्र सिलेक्ट केले। तर महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सर्व महाराष्ट्राचे डिस्ट्रिक्ट दिसणार त्या ठिकाणी। हे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर असं तुम्हाला डिस्ट्रिक्ट दिसणार आहे, सर्व महाराष्ट्राचे डिस्ट्रिक्ट दिसणार आहे। या ठिकाणी आपल्याला सर्व डिस्ट्रिक्ट बघून घ्यायचं आहे। हे पाहिल्यानंतर आपल्याला खाली बघा सिलेक्ट डिव्हिजन ऑप्शन येणार या ठिकाणी। या ठिकाणी आपलं जिल्हा निवडायचं आहे। त्या ठिकाणी जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला व्ह्यू पोस्टवरती आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे। हे बघा, इथे खाली व्ह्यू पोस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कॅटेगरीचे जागा जास्त आहेत ते सर्व चेक करून घ्यायचं। आपल्या कॅटेगरीची जागा आहेत का ते पण चेक करायचं आहे। चेक केल्यानंतर आपल्याला सुरुवात करायची। आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन या ठिकाणी 2 ऑप्शन दिसणार तुम्हाला, एक रजिस्ट्रेशन आणि एक फॉरगेट रजिस्ट्रेशन। आता आपल्याला काय करायचं, तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर फॉरगेट करून द्यायचं, नसेल तर तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, आपल्याला ऑनलाईन ग्रामीण डाक सेवा एंगेजमेंट असं आपल्याला रजिस्ट्रेशन पोर्टल दिसणार आहे। या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर, 10 डिजिट मोबाईल नंबर, या ठिकाणी तुमचं मोबाईल नंबर चालून मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे। फिलअप केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट मोबाईल नंबर या ठिकाणी हे बघा इथे दिसते तुम्हाला। इथे मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट मोबाईल नंबर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे तुमच्या मोबाईलवरती, ती OTP तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे। OTP फिलअप केल्यानंतर तुमचं मोबाईल नंबर व्हेरीफाय होऊन जाणार आहे, ग्रीन सिम्बॉलमध्ये येऊन जाणार आहे तुमचं, तिथे ग्रीन येऊन जाणार तुमचं हे मोबाईल नंबरचं तुम्ही व्हेरीफाय केला। आता तुम्हाला काय करायचं, ईमेल ID व्हेरीफाय करायचं आहे। या ठिकाणी तुमचे चालू ईमेल ID फिलअप करायचं। ईमेल ID फिलअप केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट ईमेलवरती क्लिक करून द्यायचं आहे। त्या ठिकाणी सुद्धा ईमेलवरती एक OTP येणार आहे, ते OTP आल्यानंतर या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे। फिलअप केल्यानंतर ते व्हेरीफाय होऊन जाणार। व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला इथे बघा 3 नंबर ॲप्लिकंट नेम, इथे बघा ॲप्लिकंट नेम ॲज पर स्कूल पास। आता आपल्याला जसं आपण मॅट्रिक पास झालो असेल, आपण 10वी पास झालो तर आपल्या 10वीच्या मार्कशीटवरती जसं आपलं सरनेम असेल किंवा आपलं नाव पुढे असेल तर तसंच आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे। इथे फिलअप केल्यानंतर आपल्याला फादर नेम बघा, इथे फादर नेम्स ॲज पर सेकंड स्कूल अँड सर्टिफिकेट। तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला मदर नेम जसं तुमच्या मार्कशीटवरती मदर नेम दिलं असेल तर मदर नेम आईचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे। हे फिलअप केल्यानंतर खाली बघा डेट ऑफ बर्थ या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीमध्ये वर्ष सिलेक्ट करायचं, वर्षानंतर मंथ सिलेक्ट करायचं, मंथ सिलेक्ट केल्यानंतर डेट सिलेक्ट करायचं आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर बघा आपण इथपर्यंत आलो। तो डेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे असेल तर इथे टिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहे। 3 ऑप्शनमध्ये तुम्ही मेल फिमेल जेंडर ट्रान्सजेंडर आहे का कोणतं आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर सिलेक्ट केस
बघा आता हे सोडून द्यायचं. 6 नंबर ब्लँक आहेत. आता आपल्याला 7वा नंबर बघायचं आहे. 7 नंबर. आता या ठिकाणी काय करायचं, इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3-4 कॅटेगरी दिसतील. त्याच्यात OBC, ST, SC, EWC सर्व कॅटेगरी दिसतील. आपण कोणती कॅटेगरी, आपली स्वतःची कॅटेगरी कोणती आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि 8 नंबरला जायचं. सर्कल इन विच सेकंडरी पास. या ठिकाणी आपल्याला सर्कल, आता सर्कल विचारले त्यांनी, तर आपल्याला सर्कल इथे सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या सर्कलमधून पासआउट झालं, कोणत्या बोर्डमधून पासआउट झालं, स्टेट बोर्ड, सेंट्रल बोर्ड्स, असं भरपूर ऑप्शन येणार आहे त्या ठिकाणी. इथे क्लिक केल्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं. सेंट्रलमधून पासआउट झालं असेल तर सेंट्रल सिलेक्ट करायचं. स्टेटमधून पासआउट झालं तर स्टेट सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल. आता आपण 10वी कोणत्या वर्षी पासआउट झाले होते ते आपल्याला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला वर्ष दिसणार आहे. तिथे वर्ष भरपूर दिसतील. तर आपण कोणत्या वर्षी पासआउट झालो ते वर्ष आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे. ते सिलेक्ट केल्यानंतर पुढचं एंटर टेक शो बिलो. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसते का, हे बघा कॅप्चा दिसते. या ठिकाणी जसा कॅप्चा आहे तसंच या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर हे बघा सर्व आपण कॅप्चा फिलअप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इंडियन पोस्ट GDS online.government.in से फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इन कंप्लीट, प्लीज कंटिन्यू फिलिंग द डिटेल ऑफ रजिस्ट्रेशन. आता तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन गेलं असं मेसेज येणार आहे तुम्हाला. असं SMS आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे. ते OTP फिलअप करायचं आहे. OTP तुम्हाला पुढची कंटिन्यू स्टेप दिसणार आहे त्या ठिकाणी. आता आपल्याला या ठिकाणी बघा आपला स्वतःचा आधार नंबर इथे फिलअप करायचं आहे. नंतर आर यू पर्सन विथ डिझिबिलिटी इथे क्लिक केल्यानंतर येस या नो करायचं आहे. तुम्ही डिझिबिलिटी असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. हे बाकी नो केल्यानंतर हे ऑटोमॅटिक ब्लँक होऊन जाणार आहे. आणि लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल. आता तुम्ही जेव्हा 10वी पासआउट झाले होते ते कोणकोणत्या लँग्वेजमध्ये पासआउट झाले, तुमच्या रिझल्टवरती किती लँग्वेज दिले ते बघायचं. मराठी, इंग्लिश, हिंदी असं 3 लँग्वेज दिले असेल तर या ठिकाणी काय करायचं, तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सर्व 21 लँग्वेज दिसणार आहे त्या ठिकाणी. तर आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायचे. आता आपण किती लँग्वेजमध्ये आपलं 10वी पासआउट झालं आहे, तर इंग्लिश, मराठी आणि हिंदी. तर आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करून द्यायचं आणि ओके या बटनावरती क्लिक करून द्यायचं. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक इथे दिसणार आहे. ऑटोमॅटिक ते 3 लँग्वेज इथे सेट होऊन जाणार आहे. नंतर आपल्याला या ठिकाणी पुढचं ऑप्शन असेल वेदर एम्प्लॉयमेंट. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 2 ऑप्शन येणार आहे, नो किंवा एम्प्लॉयमेंट. तर तुम्ही एम्प्लॉयमेंट नसेल तर तुम्ही नो करून द्यायचं. या ठिकाणी नो करायचं आहे. नो केल्यानंतर आपल्याला वेदर एम्प्लॉयमेंट NOC अवेलेबल हे ब्लँक होऊन जाणार आहे ऑटोमॅटिक. आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, फोटो अपलोड करायचं आहे, तुमचं पासपोर्ट फोटो. आता एक फॉर्मॅट बघायचं फोटोचं. साईज फोटो 50 KB किंवा 200 DPI तुमचं डायमेन्शन 200 किंवा 230 पिक्सेलमध्ये तुम्ही तुमचं पासपोर्ट फोटो या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर आता हे 50 KB कसं करायचं, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह फोटो KB किंवा MB कसं कन्वर्ट करायचं ते मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी. ते लाईव्ह बघायचं, मागचं व्हिडिओ बघायचं आहे आणि व्हिडिओ बघून तुम्ही ते फोटो क्रॉप करून घ्यायचं 50 KB. नंतर आपल्याला क्रॉप केल्यानंतर आपल्याला चूज या फाईलवरती जायचं आहे आणि आपल्या फाईलमध्ये फोटो क्रॉप केलेला फोटो बघायचा आणि ते सिलेक्ट करून द्यायचं. या ठिकाणी अपलोड करून द्यायचं. ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाणार आहे. नंतर नेक्स्ट स्टेप काय असेल, 15 नंबर बघा, सिग्नेचर. आता सिग्नेचरची साईज किती असेल, 20 KB कन्वर्ट करायचं. ते सेम टू सेम प्रोसेस असेल मागच्या व्हिडिओमध्ये जसं लाईव्ह दाखवलं आहे. तिथे जाऊन तुम्ही जसं फोटो केलं असेल तसंच तुम्ही सिग्नेचर पण करायचं आणि 20 KB तुम्ही कन्वर्ट करून द्यायचं. ते कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला चूज या फाईलवरती जायचं. इथे गेल्यानंतर आपल्याला आपले सिग्नेचर गॅलरीमध्ये बघायचं. गॅलरीमध्ये सिग्नेचर सिलेक्ट करायचं आणि इथे ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाणार आहे. असं तुमचं पूर्ण डाटा दिसणार आहे. सर्व तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला फायनली तुमचा डाटा या ठिकाणी दिसणार आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन करताना सर्व A to Z डिटेल ॲक्युरेट फिलअप केलं आहे का ते सर्व चेक करून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी.
तुमचं नाव दिसेल, मदर नेम दिसेल, मोबाईल नंबर, आधार नंबर, ईमेल, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कम्युनिटी, आर डिजिबिलिटी, PWD कॅटेगरी, सब कॅटेगरी, सर्कल विथ सेकंडरी स्कूल पास आणि इयर्स ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल. नंतर आपल्या लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल. हे बघा आपल्याला 3 लँग्वेज आपण सिलेक्ट केले होते ते दिसते आपल्याला. नंतर वेदर एम्प्लॉय नो करायचं आहे आणि हे सर्व आपल्याला जे आपण रजिस्ट्रेशन करताना सर्व फिलअप केलं होतं ते डेटा आपल्याला दाखवते. आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. मिस्टेक असेल तर रिकरेक्शन करायचं आहे, मिस्टेक नसेल तर बघा तुम्हाला इथे खाली सबमिट बटन दिसणार. या ठिकाणी इथे खाली एक सबमिट बटन दिसणार. त्या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP फिलअप करायचा. OTP फिलअप केल्यानंतर तुम्हाला असं दिसणार आहे. आता ऑनलाईन ग्रामीण डाक सेवक एंगेजमेंट या ठिकाणी युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन कंप्लीट सक्सेसफुल. आता रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट झालं आहे. आता या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर दिसणार. बघा हे रेड कलरमध्ये करून दिले मी. सिक्युरिटी रिझन असल्या कारणाने मी रेड कलरमध्ये करून दिले. इथे तुमचं ॲप्लिकेशन नंबर दिसेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये मेसेजसुद्धा आला असेल की ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन नंबर आलं असेल तुमच्याकडे. आणि प्लीज कीप इफ फॉर द रेफरन्स. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. तर कोणत्या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला, कंटिन्यू टू अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप दिसणार असं. आता हे आपल्याला स्टेप दिसते. आता कॅन्डिडेट ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नसेल तर हे ऑटोमॅटिक येऊन जातं. नसेल तर या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर फिलअप करायचं आहे. नंतर सर्कल अप्लाय. आता या सर्कलवरती अप्लाय. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व भारताचे स्टेट दिसणार आहे. आता कोणत्या सर्कलमध्ये आपण ॲप्लिकेशन अप्लाय करतो आहे, तर आपण महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप येणार आहे सबमिट. हे बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP येणार आहे. आपल्या मोबाईलवरती OTP येणार आहे. OTP एंटर OTP या ठिकाणी आपल्याला फिलअप करून द्यायचं आहे. OTP व्यवस्थित फिलअप करायचं आहे. OTP फिलअप केल्यानंतर आपल्याला हे कॅप्चा दिसते. जसं आहे तसं आपल्याला या ठिकाणी कॅप्चा फिलअप करून द्यायचं आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर हे बघा आपण जेव्हा रजिस्ट्रेशन केलं होतं ते आपलं डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसते. नेम, रजिस्ट्रेशन नंबर, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, फिमेल, कम्युनिटी हे सर्व आपल्याला या ठिकाणी दिसते. तर आपल्याला या ठिकाणी पुढे क्रॉस करायचं आहे. क्रॉस केल्यानंतर आपल्याला ॲड्रेस डिटेल आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता ॲड्रेस डिटेल कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस. आता याच्यात डिफरन्स काय असते, आता कम्युनिकेशन ॲड्रेस तुमचा किंवा परमनंट ॲड्रेस, कम्युनिकेशन ॲड्रेस वेगळा असेल आणि परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर सर्व डिटेल तुम्ही वेगवेगळे भरायचे आहे. आता कम्युनिकेशन ॲड्रेस आपण फिलअप करतो. इथे विलेज, सिटी तुमचं जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर कोणत्या रोड साईडला तुमचं विलेज आहे किंवा सिटी आहे किंवा कॉलनी आहे ते सर्व तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर सिटी, विलेज या ठिकाणी फिलअप करायचं. पंचायत, मंडळ, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. नंतर या ठिकाणी तुमचं पिनकोड फिलअप करायचं. आता पिनकोड तुमच्या आधारवरती दिलं असतं ते पिनकोड फिलअप करायचं आहे. आता परमनंट ॲड्रेससाठी तुम्ही काय करायचं या ठिकाणी बघा, सेम एज द कम्युनिकेशन ॲड्रेस असं म्हटलं आहे. आता तुमचं सारखंच कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सारखं असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून द्यायचं. नसेल तर तुम्ही डिटेल स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल फिलअप करून द्यायचे. सेम असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून द्यायचं. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल द्यायचं या ठिकाणी. आता क्वालिफिकेशन डिटेल हे सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास आहे हे ऑटोमॅटिक येणार आहे. आपण रजिस्ट्रेशन करताना सिलेक्ट केलं होतं इयर पासिंग सेकंडरी स्कूल, हे पण ऑटोमॅटिक वर्ष येणार आहे इयर्स. नंतर आपल्याला सिलेक्ट बोर्ड. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरं का. या ठिकाणी काय करायचं, सिलेक्ट बोर्ड या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला बोर्ड दिसेल. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट सर्व बोर्डचं नाव दिसतील तुम्हाला 7-8. तर तुम्ही कोणत्या बोर्डमधून पासआउट झाले ते तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं. आता मी महाराष्ट्र बोर्डमधून पासआउट झालं म्हणून मी महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट केलं या ठिकाणी. हे सिलेक्ट केल्यानंतर पुढचं असेल तुम्हाला सिलेक्ट रिझल्ट टाईप. आता या ठिकाणी काय म्हटलं आहे, सिलेक्ट रिझल्ट टाईप. आता काही स्टेटमध्ये CGP पॅटर्न असेल किंवा काही स्टेटमध्ये
मार्क्स पॅटर्न असेल तर कोणतं पॅटर्न आहे तुमच्या स्टेटमध्ये कोणते पॅटर्न आहेत ते पॅटर्न सिलेक्ट करायचे आहेत. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मार्क्स ऑप्शन दिसणार आहे. ते मार्क्स ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. आणि पुढची स्टेप असेल आपल्याला सेव्ह आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा इथे क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप दिसणार आहे तुम्हाला. बघा असं दिसणार आहे तुम्हाला. या ठिकाणी आपण मार्क्स या सिलेक्ट हे बघा या ऑप्शनवरती शेवटचं ऑप्शन होतं. या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर इथे मार्क्स क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व दिसतं आहे. आता आपल्या या ठिकाणी जसं आपल्या मार्कशीटवरती 10वीचं मार्कशीटवरती मार्क्स बघायचं आपल्याला. बघा मित्रांनो, हे मोबाईलमध्ये मी फिलअप करतो म्हणून तसं दाखवते तुम्हाला. तुम्ही जर PC वरती फिलअप केलं तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दिसणार आहे. त्या ठिकाणी मी फक्त शॉर्टमध्ये फक्त मोबाईलमध्ये मी व्हिडिओ तयार करतो म्हणून मी असं तुम्हाला इमेजमध्ये दाखवते. आता या ठिकाणी काय करायचं, हे व्यवस्थित फिलअप करायचं आहे, नाहीतर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकते. तुम्ही या ठिकाणी मिस्टेक केली तर तुमचं मेरिटमध्ये नाव येणार नाही मित्रांनो. तर हे व्यवस्थित तुमचे मार्क्स या ठिकाणी फिलअप करायचं. तुमचं रिझल्ट समोर ठेवायचं आहे, 10वीचं रिझल्ट. ते रिझल्ट ठेवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे बघा सायन्स. आता सायन्स तुमचं विज्ञानमध्ये किती मार्क्स आले ते 10वीचं मार्कशीटवर बघायचं आहे. ते मार्क या ठिकाणी फिलअप करायचं आहे. मार्क फिलअप केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट सब्जेक्ट या ठिकाणी बघा सिलेक्ट सब्जेक्ट आपल्याला कोणतं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट सब्जेक्ट तिथे भरपूर लँग्वेजमध्ये सब्जेक्ट दिसतील आपल्याला. तर आपल्याला मराठी, हिंदी, इंग्लिश, जर्मन भरपूर असेल त्याचे ऑप्शन. तर आपल्याला सिलेक्ट सब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. तर सेकंड लँग्वेज आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला भरपूर लँग्वेज दिसतील. ते लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सेकंड लँग्वेज कोणती असेल आपली, तर या ठिकाणी इंग्लिश करायचं आहे. सेकंड लँग्वेज इंग्लिश हे व्यवस्थित सिलेक्ट करायचे. सेकंड लँग्वेज इंग्लिश नंतर या ठिकाणी मार्क्स फिलअप करायचं आहे. नंतर मॅथमॅटिक्सचं आपल्याला मार्क फिलअप करायचं आहे. या ठिकाणी बघा सिलेक्ट लँग्वेज या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज आपण सिलेक्ट करायचं. या ठिकाणी मराठी फर्स्ट लँग्वेज काय असेल तुमची मराठी सिलेक्ट करायचं आहे. मराठी सिलेक्ट केल्यानंतर मराठीचं मार्क्स या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. नंतर थर्ड लँग्वेज कोणती असेल तुमची हिंदी. आता थर्ड लँग्वेज ही हिंदी तुम्ही या ठिकाणी हिंदीचं मार्क्स भरून द्यायचं आहे. हे सर्व फिलअप केल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन असेल खाली सोशल सायन्स. बघा काही स्टेटमध्ये सोशल सायन्स नसेल तर हे फक्त 1, 2, 3, 4, 5, 6 सब्जेक्ट असेल. तर काही स्टेटमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सोशल सायन्स हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. तर या ठिकाणी आपल्याला मार्कशीटवर बघायचं मार्क्स आणि ते मार्क्स आपल्याला या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. तर हे सर्व फिलअप केल्यानंतर आपल्याला खाली एक ऑप्शन दिसते आपल्याला CGP स्कोअर. या ठिकाणी आपल्याला ब्लँक सोडायचं आहे. हा बॉक्स ब्लँक सोडून द्यायचं आहे आणि पुढचं ऑप्शन असेल आपल्याला सेव्ह आणि कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा असं दिसणार आहे आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन ग्रामीण डाक सेवा एंगेजमेंट. आता कॅन्डिडेट ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म आणि चूज ऑफ प्रेफरन्स. आता या ठिकाणी आपल्याला पुढची स्टेप दिसणार आहे अशी दिसणार आहे. आता पुढची स्टेप आपल्याला अशी दिसणार आहे. या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला हे रजिस्ट्रेशन नंबर दिसणार आहे, आपलं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कम्युनिटी आणि मदर नेम. या ठिकाणी आपल्याला हे बघा हा इम्पॉर्टंट ऑप्शन आहे. या ठिकाणी चूज युअर प्रेफरन्स हेअर आपल्याला प्रेफरन्स द्यायचं आहे. आता आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आपल्या कॅटेगरीचं 10 जागा असेल तर आपल्याला कोणत्या जागेला 1 नंबर द्यायचे, 2 नंबर, 3 नंबर असं डिजिट द्यायचे तुम्हाला. तर या ठिकाणी सिलेक्ट डिव्हिजन अप्लाय फॉर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपला जिल्हा दिसेल. त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये सर्व महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट दिसतील तुम्हाला. त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात तुम्ही अप्लाय करता आणि त्या जिल्ह्यात किती जागा आपल्या कॅटेगरीचं एक फॉर एक्झाम्पल 10 जागा असेल तर 10 जागापैकी आपल्याला कोणत्या जागा 10वा नंबर जागा असेल त्या जागेला 1 नंबर द्यायचं असेल तर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असं तुम्हाला स्टेप बाय स्टेप नंबरिंग द्यायचं आहे. नंबरिंग दिल्यानंतर आपल्याला खाली डिक्लेरेशन फॉर्म हेअर बाय द डिक्लेअर दॅट या ठिकाणी आपल्याला काय करायचं डिक्लेरेशन फॉर्मवरती टिक करून द्यायचं आहे. हा लास्ट पॉईंट असेल, हा इम्पॉर्टंट पॉईंट बरं का. या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट डिव्हिजन केल्यानंतर तुम्ही सर्व डिस्ट्रिक्ट दिसतील, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये अप्लाय करताय ते सर्व तुम्हाला कॅटेगरीचं जागा दिसतील. तुम्ही ऑलरेडी स्टडी केलं असेल, कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे ते सर्व स्टडी केलं असेल
तर तुम्ही तुमचं कॅटेगरीचं प्रेफरन्स द्यायचं. प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी डिक्लेरेशनवरती क्लिक करून द्यायचं. इथे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला असं एक बटन दिसणार आहे. सर्व डिक्लेरेशन तुम्हाला रीड करायचं असेल तर तुम्ही रीड करू शकता. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. बघा तुमची कॅटेगरी OBC ओपनमध्ये असेल तर तुम्हाला 100 रुपये पेमेंट करावं लागेल. आणि SC ST कॅटेगरी असेल तर तुम्हाला पेमेंट नसेल, फ्रीमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे. तर या ठिकाणी सेव्ह आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पुढचं प्रोसेस दिसणार आहे. हे बघा आता कॅटेगरी SC कॅटेगरी आहे म्हणून त्यांनी काय ऑटोमॅटिक ॲप्लिकेशन सबमिट होऊन गेले. ॲप्लिकेशन सबमिटचं एक SMS येणार आहे तुम्हाला. या ठिकाणी एक SMS आल्यानंतर त्या बटनावरती ओके या बटनावरती क्लिक करायचं आणि ऑटोमॅटिक तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार. तुमची जर OBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला Google Pay, फोनपे किंवा बारकोड स्कॅनने किंवा ATMने तुम्हाला जसं पेमेंट करायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता. आणि SC ST कॅटेगरी असेल तर त्यांना डायरेक्ट ॲप्लिकेशन प्रिंट ऑप्शन येणार आहे त्या ठिकाणी. तर हे तुमचं ॲप्लिकेशन कंप्लीट झालं आहे. आता तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही प्रिंट करून घ्यायचं आहे. खाली जायचं आहे, क्रॉस करायचं आहे. क्रॉस केल्यानंतर तुम्हाला खाली प्रिंट ऑप्शन दिसणार त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं PDF मध्ये कन्वर्ट होईल आणि तुम्ही प्रिंट करून घ्यायचं आहे. प्रिंट करायचं नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक PDF मध्ये कन्वर्ट होऊन ते सेव्ह होऊन जातं. बघा ही शेवटची स्टेप होती. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.